नमस्कार, मी शीला पाटील। आज आपण पाहणार आहे कैरीचा झटपट बनणारा एक चटपटीत पदार्थ। आज आपण गूळ घालून कैरीचा एक चटपटीत पदार्थ बनवायचा आहे। त्यासाठी मी कैरी धुवून स्वच्छ पुसून घेतले आणि त्यानंतर त्याच्या अशा बारीक फोडी करून घेतलेले। त्या कैरीमध्ये बारीक चिरून गूळ घालायचं। एक अर्धी वाटी गूळ घातलेला आहे। चवीनुसार मीठ घालायचं, लाल तिखट आणि हे सर्व मिश्रण एकत्र करून ठेवायचं। कैरीच्या आंबटपणानुसार त्यामध्ये गूळ, तिखट आणि मिठाचा वापर करायचा आहे। मिश्रण थोडा वेळ असं हलवल्यावर त्याला असं ओलसरपणा येतो। एका कडल्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करायचं। त्यामध्ये मोहरी छान तडतडू द्यायचं। त्यामध्ये अर्धा चमचा मेथी दाणे, जिरे अर्धा चमचा, हळदपूड आणि पाव चमचा हिंगपूड घालायचं। सर्व मिश्रण छान एकत्र करायचं आणि ही तयार झालेली अशी कडकडीत फोडणी आपण ह्या कैरीवरती ओतून घ्यायचं। सर्व मिश्रण एकत्र करायचं। अगदी 5 मिनिटात हा असा चटपटीत पदार्थ तयार होतो। चवीला खूप छान लागतो। भात, चपाती यासोबत हा पदार्थ एकदम मस्त। तुम्ही या पद्धतीनं कैरीचा झटपट बनणारा हा चटपटीत पदार्थ करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद। परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपी सोबत।